त्यानंतर जे मार्क्स आपल्याला मिळतात त्यावर ठरतं आपलं पुढचं भविष्य। तुम्ही खूप सुंदररित्या 10वी आणि 12वीमध्ये त्या परीक्षेमध्ये उतरले आणि सुंदर असे गुण तुम्हाला मिळाले। तर आज ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने हा सुंदर असा तुमच्या सत्काराचा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। अगदी काही क्षणात आपण इथे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। तर मी थोड्या वेळात अगदी 10 मिनिटाच्या आतच आपण मान्यवर इथे उपस्थित झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। रिझल्ट लागल्यानंतर लगेचच आपण अगदी काही दिवसातच हा सुंदर असा सोहळा इथे ग्रामीण महिला काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने आपल्या सर्वांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप पडावी त्याकरिता इथे आयोजित केलेला आहे। सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं। तसंच आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री निखिलेश दिवेकर सर यांनी स्टेजवर यावं अशी मी त्यांना विनंती करते। माननीय प्रकाश तायडे सर यांनी स्टेजवरून स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। तसंच माननीय श्री अविनाश देशमुख यांनी देखील आपलं स्थान ग्रहण करावं यांच्यावर अशी मी त्यांना विनंती करते। आणि म्हणतात ना लास्ट बट नॉट लिस्ट माननीय सौ पूजाताई काळे यांनी या ठिकाणी मंचावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं। माननीय सौ सोनाली मोरे मॅडम यांनी स्टेजवर यावं। माननीय विवेकजी पारस्कर सर या ठिकाणी आलेले आहेत। आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। तर आपणही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी विनंती करते। आज अकोला जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन अगदी तात्काळ करण्यात आलं। ते म्हणजे यासाठी की खरं तर अगदी 2 दिवसापूर्वी रिझल्ट लागला आणि आम्हाला सगळ्यांना ही आनंदाची बाब होती की येणाऱ्या देशाचं जे भविष्य आहे त्या भविष्याची पाठ आम्ही कधी थोपाटतो आणि त्यांना कधी शुभेच्छा देतो। तर आज इथे उपस्थित सगळेच विद्यार्थी ज्यांनी हे यश संपादन केलं आहे सर्वप्रथम त्यांना मी मनस्वी खूप खूप शुभेच्छा देते। सोबत त्यांच्या आलेल्या सगळ्या पालकांना सुद्धा मनस्वी शुभेच्छा देते की आज तुमच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही संपूर्ण कुटुंबाने मिळून गाठलेला आहे। आज कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मान्य माजी आमदार बबनरावजी चौधरी साहेब, त्यानंतर मान्य प्रकाश तायडे दादा, त्यानंतर मान्य अविनाश दादा देशमुख, मान्य विवेकजी पारस्कर, मान्य निखिलेश दादा दिवेकर, त्यानंतर मान्य आमचे भाऊ गणेशदादा कळसकर आणि माझी ग्रामीण महिला काँग्रेसची सगळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय जयाताई देशमुख, अरुणाताई लबडे, सोनालीताई मोरे, संगीताताई आत्राम, सुषमाताई मोरे आणि हेमा काळे या सगळ्यांना मी इथे खूप खूप शुभेच्छा देते की आज कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते सगळे इथे उपस्थित झाले आहेत। तुमच्या सगळ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ देत इथे कार्यक्रमात आज इथे उपस्थित अनेक संकल्पना, त्यानंतर आज इथे आयोजन करत असताना ज्याही सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात या सगळ्यांची प्रेरणा देणारे माननीय अविनाश दादा देशमुख यांना मी कधीही विसरणार नाही। कारण कुठल्याही कार्यक्रमाचं महिला काँग्रेसच्या द्वारा आयोजित करत असताना कुठल्याही नव्या संकल्पना देताना त्या
DJ Asif SK